आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवे तर जवळजवळ 5-7 वेळा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात झालेले असे कैलासवासी अजितदादा यांच्या निधनानिमित्त आपण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता या ठिकाणी जमलो. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी अजितदादांच्याबद्दल बरंचसं त्यांच्या जीवनातील पातळीवर या ठिकाणी सांगितलं. तरी पण ज्यावेळेला या गोरेगाव पोलीस स्टेशन वसाहतीचं उद्घाटन होतं त्यावेळेला आम्ही दादांना सभेच्या ठिकाणी बोलवलं. त्यावेळेला सखाराम पाटील होते या ठिकाणी. आम्ही दादा म्हटलं तर दादा एवढा समाज ओलांडून आम्हाला त्या ठिकाणी भेटायला आले. म्हणजे याचं कारण असं की दादांना कार्यकर्ता कोण, कार्यकर्ता कसा असावा हे सगळं दादांना माहीत असतानासुद्धा दादा एवढ्या गरजून त्या ठिकाणी आले. तुमचं कसं चाललं आहे, काय चाललं आहे हे असं विचारपूस करून दादा आम्हाला त्या ठिकाणी भेटले. त्यामुळं दादांची सतत नेहमीच आम्हाला आठवण राहील. आणि दादा आत्तापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये जर एखादा कार्यकर्ता भेटला, अरे वळसे पाटलांच्या तालुक्यातले का माझे कार्यकर्ते म्हणणं असा दादांचा स्वभाव असायचा. तेव्हा अनेक गोष्टी दादांबद्दल बोलण्यासारख्या आहेत. परंतु या ठिकाणी मी जास्त न बोलता या आपल्या गावच्या वतीनं, गावच्या सर्व संस्थांच्या वतीनं दादांना मी पूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती.